दलित पत्नीने केलेल्या अॅट्रॉसिटीच्या खटल्यातील त्या नवऱ्याची जामिनावर मुक्तता। प्रेमविवाह केलेल्या दलित समाजातील बायकोने सवर्ण नवऱ्याविरुद्ध अॅट्रॉसिटी कायद्याखाली दाखल केलेल्या फिर्यादीनुसार पंढरपूर तालुका पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता। त्यामुळे महाराष्ट्रात खळबळ माजली होती। दरम्यान अटकेत असलेल्या त्या नवऱ्याला सत्र न्यायालयाने जामिनावर मुक्तता केली आहे। पीडित पत्नीनं पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत असं कथन केलं होतं की दलित समाजाची आहे आणि तिचा पती सवर्ण समाजाचा आहे। त्यांचा प्रेमविवाह झाला होता, त्यांना 2 मुली झाल्यात, परंतु नवरा जातीवरून मला अपमानास्पद बोलतो, शारीरिक व मानसिक त्रास देतो आणि माझ्यावर लैंगिक अत्याचार करतो। त्यानुसार पोलिसांनी अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह अॅट्रॉसिटी ऍक्टच्या अंतर्गत भारतीय दंड संहिता कलमान्वये गुन्हा दाखल झाला होता। त्याला पोलिसांनी अटक केली होती। पोलीस कोठडी संपल्यानंतर आरोपी नवऱ्याने ज्येष्ठ फौजदारी वकील धनंजय माने यांच्या मार्फत न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता। आरोपीचा फिर्यादीबरोबर प्रेमविवाह झालाय। आरोपीने पत्नीला तिच्या जातीसह स्वीकारलंय, त्यामुळे आरोपीने तिच्या जातीवरून अपमान करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही। यावरून तो अस्पृश्यता पाळतच नाही हे सिद्ध होतं। त्यामुळे अॅट्रॉसिटी ऍक्ट मधील 3(1), 3(2) हे कलम लागू शकत नाही। त्याचप्रमाणे अत्याचाराबाबत कोणताही ठोस आरोप नाही। विलंबाने दिलेल्या फिर्यादीवर विश्वास ठेवणं धोक्याचं आहे, असा युक्तिवाद ॲडव्होकेट धनंजय माने यांनी जामीन अर्जावरील सुनावणी प्रसंगी केला। अॅट्रॉसिटी कलम ॲक्ट कलम 3 व भारतीय दंडविधान इंडियन पेनल कोड अन्वये वेगवेगळ्या कलमाखाली गुन्हे दाखल झालेले होते आणि पोलिसांनी त्या नवऱ्याला अटक केलेली होती। त्या नवऱ्याच्या वतीने आम्ही जामीनचा अर्ज दाखल केलेला होता। सदर जामीन अर्जाच्या वेळी युक्तिवादात आम्ही असे दाखवून दिले की सदर तरुणीबरोबर आरोपीने प्रेमविवाह केलाय यावरून आणि तिला तिच्या जातीसहित तिचा स्वीकार केलेला आहे, मुलं झालेली आहेत, यावरून आरोपी हा अस्पृश्यता पाळत नाही असे सिद्ध होते। त्यामुळे आरोपीविरुद्ध अॅट्रॉसिटी कलम 3 अन्वये गुन्हाच होत नाही। त्याचप्रमाणे फिर्याद देण्यात झालेला विलंब आहे, यावरून फिर्यादीवर विश्वास ठेवणे धोक्याचे आहे। आरोपीला न्यायालयाने जामिनावर आरोपीची मुक्तता केली आणि त्याला पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनला हजेरी देण्याचा आदेश दिले। न्यायाधीशांनी आरोपीची जामिनावर मुक्तता करताना त्याला पोलीस ठाण्यात हजेरी देण्याचं बंधन घातलंय। या प्रकरणात आरोपीतर्फे ॲडव्होकेट धनंजय माने, ॲडव्होकेट जयदीप माने, ॲडव्होकेट सिद्धेश्वर खंडागळे, ॲडव्होकेट सुहास कदम, ॲडव्होकेट वैभव सुतार यांनी काम पाहिलं। श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरी इंग्लिश मीडियम स्कूल, प्ले ग्रुप ते 4थी पर्यंत सीबीएसई पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या। मोबाईल क्रमांक 8668 34 49 79।